एक खालापूर विभागातील हा संघ, तर एका बाजूला याच परिसरातील हक्केवरचे गाव आहे गाडेश्वर हा संघ आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र सेकंड स्लिप मध्ये फार चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू अप्रतिम आपण पाहतो. गोलंदाज आपण पाहायला गेलं पहिले षटक पॉवर प्लेचं चंद्रकांत. यावेळेस आपण पाहतोय अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये होईल यात मात्र शंका नाही घ्या. आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अनंत भगत आम्हाला जॉईन झालेत. खऱ्या अर्थानं त्यांचंही कौतुक करेन, कारण जॉब शेड्यूल त्यामुळे मात्र आपण पाहायला गेला अशा रीतीनं योगदान देणं फार कमी लोक असतात. आपण पाहतोय त्यामधील हे एक नाव मी आवर्जून घेईन. आपण पाहायला गेलं मॅन ऑफ द मॅचचा किताब राहिला होता. उपस्थित मंचावरती किरणबाई ढुमणे यांना विनंती करेन की आपले शुभास्ते सामनावीराचा ट्रॉफी देऊन अशोकरला मात्र सन्मानित करायचं आहे, ज्याने जबरदस्त खेळ साकार केला. आपण पाहतोय 16 बॉलमध्ये आपण पाहतोय जवळपास 37 धावा बनवल्या. 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले आणि सिक्सर किंग ही ओळख पुन्हा एकदा पटवून दिली प्रेक्षक वर्गांना. आणि तो मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देत असताना आपण पाहतोय जबरदस्त इनिंग साकारली. किरणबाई ढुमणे यांचे शुभ असते सामनावीराची ट्रॉफी देऊन मात्र त्याला सन्मानित केलं जाईल. लक्ष विद्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामना देखील भरपूर महत्वपूर्ण आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज आपण पाहतोय किरणच्या बॅटमधून हा पहिला शानदार चौकार. खऱ्या अर्थानं खैरपडी गावातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व आत्मारामजी चौधरी तसेच आपण पाहतोय त्यांच्या समेत महेशजी खैर या दोन्ही व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आज खैरवाडीचे देखील पाठीराखे भरपूर मोठ्या संख्येने आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. इथून मात्र बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव प्राप्त होईल आणि सिंगलच्या स्वरूपात संघ पुढे केला. आपण पाहतोय 6 अंकावरती मेन पंचांच्या भूमिकेत किसनजी ढुमण्या मॅन फ्रॉम धोधण्या यांना आपण पाहतोय. स्क्वेअरलेगचे पंच आपण पाहिल्या गेल्या लक्ष्मणजी मेंगाळ डेरेंगाबादील ऑफिशियल पंच. दोन्ही पंचांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण त्यांची देखील मेहनत आपट आपण पाहतोय. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये थोडंसं शांत व्हाय नाट्यमय क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार जर का वगळला तर चंद्रकांतनं फार चांगला स्पेल केला. अद्यापर्यंत 5 चेंडू फेकलेत, त्यामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात आणि अद्यापही या षटकातील उर्वरित अंतिम चेंडू कशा रीतीने रिलीज केला जाईल. सलामाची जोडी मैदानाच्या आतमध्ये मयूर आणि किरण असं वाटलं होतं. चांगला खेळ होईल, कारण दोन्ही संघ माझ्या मते पहिल्यांदा आमने सामने आले असतील, कारण एक खालापूर विभागातील संघ आहे आणि एक पनवेल विभागातील संघ आपण पाहतोय. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू एष्ट्या बाकवल्यात आणि पहिला धक्का लागेल आंबेवाडीतला फलंदाज बाद मयूर. प्रतिम मोरिया डीजे प्रेक्षक वर्गांची मन जिंकत असताना आपण संगीत जर का ऐकलं गेला गाडेश्वर धरणाचं गुणगण करणारं संगीत आपण पाहिला. गाडेश्वर धरण म्हटलं तर पर्यटकांसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे, कारण भरपूर मोठ्या संख्येनं सॅटर्डे संडेसाठी लोक येत असतात या ठिकाणी, कारण एक निसर्ग सानिध्यामध्ये बसलेली हे धरण आहे आणि त्या ठिकाणी मात्र भरपूर पर्यटक येत असतात आपण पाहतोय. आणि आज गाडेश्वर गावातील संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. खऱ्या अर्थानं गोलंदाज जनार्दनसाठी बक्षिसांची खैरात केली जाते. किरणबाई ढुमणे यांच्याकडून विकेट साठी तब्बल 1000, रमेश उगडे याचकडून तब्बल 500 म्हणजे टोटल 1500. 3 डॉट फेकले तरी देखील 500 प्रत्येक डॉट साठी. जाऊया मॅचच्या दिशेनं. अप्रतिम सामना पण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती ब्लास्ट. यावेळेस मात्र स्वागत केलं गोलंदाज जनार्दनचा, बक्षिसांची खैराट केली, मात्र फलंदाजानं त्यावरती लयलूट केल्या. बिग हिट षटकार.
फलंदाज आपण पाहतो यावेळेस मयूर किरणच्या बॅट मधून हा 6 धावांसाठी फटका आपण पाहिला. डावखुऱ्याचा फलंदाज क्रिकेटमध्ये सातत्याने विस्फोटक या खेळीसाठी जाणले जातात आणि तो परिचय दिला मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येतात. या फटक्याची काय गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. मात्र इथून नशिबाची साथ पंच सांगतात इट इज अ नो चेंडू आणि इथून मात्र पुढचा चेंडू असेल फ्री हिट. म्हणजे डॉट चेंडूला त्याचा फायदा उचलता या बॉलला गेल्या वेळेस मात्र जे भोलेनाथ गाडेश्वर संजयचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या टीम मध्ये अल्केम एसटी बॉयजचे 2 मेंबर आपण पाहतोय. किसनचे झुगऱ्या, राजेशजी झुगऱ्या यांना मात्र अल्केम एसटी बॉयज ग्रुप कडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. बक्षिसांची लयलूट केली जाते गाडेश्वरच्या पाठीराख्यांकडून. मात्र त्या लयलूटाचा फायदा उचलला जाईल का त्यावरती पाणी फेरलं जाईल आंबेवाडीच्या बॅटिंग करणाऱ्या टीम कडून हे देखील पाहावं लागेल. इथून मात्र एक चेंडू डॉट आलाय आणि इथून मात्र पाहावं लागेल. विकेट आडरी घेतली तर तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले आणि 3 जर का लगातार डॉट फेकले तर तब्बल 500 रुपयाचं. म्हणजे गोलंदाजाला इथून फक्त आपल्यामध्ये असलेलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवायचंय. बक्षीस देण्यासाठी तुमचे पाठीराखे खंबीर आहेत. म्हणजे इथून चांगला खेळ करावा लागेल. मात्र समोर देखील पाहुणा संघ अप्रतिम खेळ करतोय. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. म्हणजे इथून रमेश यांचा सुद्धा थोडासा चिंतेचा विषय असेल कारण त्यांना सुद्धा 500 रुपये द्यायचे आहेत. 2 चेंडू डॉट आलेत. आता इथून तो बोलत असेल की षटकार आला तरी चालेल. समोर त्यांचा संघ आहे कारण डॉट आला तर त्याचे 500 जातील. मात्र पाहावं लागेल. क्रिकेट आहे, नाट्यमय घडामोडी घडत असतात. मात्र इथून पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. इथून फिंगर रोल केलेत. पंचांचा इशारा येणं बाकी आणि पंच सांगतील इट इज अ डॉट चेंडू आणि नशिबाची साथ 500 रुपयाचा मानकरी ठरला गेलाय. बघा बक्षीस जमा करायचं आहे अन्यथा याच्यानंतर मी अनाउन्समेंट करणार नाही. बक्षीस जमा झाली तरच मी अनाउन्समेंट करेन. कारण असं अनेक वेळा घडतं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतात नंतर ते आमच्या जवळ येतात पैसे द्या. आमच्याकडे जर का पैसे जमा झाले नाही तर अनाउन्समेंट होणार नाही. जाऊया मॅचच्या दिशेनं. भरपूर चांगला सामना. इथून मात्र नशिबाची साथ खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार शानदार चौकार. रमेश भाई यांचं एटीएम खुलं झालंय. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेले जबरदस्त एक दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि इथून मात्र 500 रुपयाचा मानकरी ठरला गेला आपण पाहतोय. आणि इथून मात्र आपण जर का पाहिलं गेले षटक क्रमांक दुसरं देखील संपले आणि 2 षटकांच्या अखेरीस पहिल्या हाफमध्ये बॅटिंग करत असताना अशुभ अंकावरती 17 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या. तोपर्यंत डेब्यू संधी आपण पाहतोय मोरियाज डीजे. खिरवाडी गावातील आपण जर का पाहिलं गेला आदरणीय अशोकजी खैर एक क्रिकेटर आहेत. मात्र राजकीय क्षेत्रामध्ये देखील एक फार चांगलं नाव आहे आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आमच्याकडे मंगाशी वेळ नव्हता अन्यथा त्यांच्याशी आम्ही मुलाखत जरूर साधली असते. कारण 3 षटकामध्ये अवघ्या 17 धाव होत्या आणि अंतिमच्या 6 चेंडूमध्ये त्याने 30 धावा कुठल्या. खैरवाडी टीमचा सिक्सर किंग आपण पाहतो अशोक खैरचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आयोजकांचे शुभ असते शुभ सन्मान या ठिकाणी मात्र पार पाडला जातोय. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय महेशजी खैर या साहेबांनी विनंती करेन की आपण देखील सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेला अंकुशदादा खैर यांचे बंधू आहेत आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण पाहतोय या ठिकाणी केला जातोय. माईची उपदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानजनक देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. तसेच आपण जर का पाहिलं गेलं पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल खैरवाडी गावातील आदरणीय आत्मारामजी चौधरी या साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आयोजकांना विनंती करेन की आपण त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी मात्र पार पाडायचा आहे. आदरणीय आत्मारामजी चौधरी यांचा सन्मान केला जाईल आपण पाहतोय. लक्ष विद्या मॅचच्या दिशेनं
तर सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतोय. कारण या ठिकाणी गाडीशीर संघाच्या पाडेराख्यांचे एटीएम खुले झाले आहेत. कारण घरचा संघ खेळतो आणि त्या घरच्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी सातत्यानं बक्षिसांची लयलूट केली जाते. तिसऱ्या षटक गोलंदाजी ट्रॅकवरती जितेशला आपण पाहतोय 2 चेंडू फेकत अवघ्या 5 धावा खर्च केल्यात. म्हणजे थोडासा दबाव त्याच्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. मयूर जसा बाद झाला त्यानंतर मात्र किरणनं डाव जरूर सावरला. मात्र अभिचं कौतुक करेन ज्या अभिनं आपल्या डावाची सुरुवात चौकारानं केल्या. कारण टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं मोठ्या फटक्याने आपल्या डावाची सुरुवात करणारे फलंदाज प्रेक्षक वर्गांना आवडत असतात. आणि तो परिचय मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करून दिला अभिला आपण पाहतोय नॉस्ट्रागेनवरती. समोर सामना करेल किरण ॲज अ ओपनिंग साठी आलेला फलंदाज. 1 षटकार 2 चौकाराच्या सहाय्याने फार चांगला डाव सावरलाय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. आणि इथून पंचाने लाईन पाहिल्या आणि इथून मात्र बरोबर पाईच्या स्वरूपात पकडला गेला आणि लेग बिफोरच्या स्वरूपात दुसरा धक्का. यावेळेस आंबेवाडी टीमला फलंदाज बाद होईल. करण बॅक टू द पॅव्हिलियन. प्रतिम संगीत आपण पाहतोय. सध्याच्या घडीला आपण जर का पाहिलं सर्वात मोठी क्रेज बैलगाडा क्षेत्रातील संगीत आपण पाहिलं. आदरणीय महेश शेटखैर खैरवाडी गावातील एक फार चांगला व्यक्तिमत्व आपण पाहतो. त्याचकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. आणि आज खऱ्या अर्थानं फुलाची पाकळी का विनाश साहेबांनी फार चांगले योगदान दिलं. साहेब आपण या स्पर्धेतून रजा घेतल्या. आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं लाख लाख आभार असतील. आपण या स्पर्धेला तुमचा बहुमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. पुन्हा एकदा तुमचा मनस्वी आभार. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामना देखील भरपूर महत्वाचा आहे. प्रत्येक चेंडू गणित नाट्यमय क्रिकेट घडले जाते मैदानाच्या आतमध्ये. विकेट त्यानंतर मात्र डॉट. गोलंदाज आपण पाहतो यावेळी फार चांगली जितेश. समोर फलंदाज दीपेश. यावेळी शॉर्ट ऑफ लेन त्यावरती चपराक. मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात आहे. अप्रतिम जेल टिपला जातोय आणि जबरदस्त विकेटचं पतन. टाळ्यांचा कडकडाट सांगून जातोय की गाडेश्वर संघाच्या पाठीराखे किती आहेत. अप्रतिम आपण पाहतो या ठिकाणी विकेटचं पतन आणि फलंदाज मात्र बाद. काम करण्यास संपूर्ण आयोजन कमिटीला. कारण हे मैदान आणि या मैदानावरती नाईट्स रजनी स्पर्धा भरवणं एवढं सोपं नव्हतं आणि ते करून दाखवलं खऱ्या अर्थानं. मात्र सामना देखील तेवढाच महत्वाचा आपण पाहतोय. फुल टॉस आणि त्यावरती पलटवार. तो मात्र 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार. मध्ये पाण्याची पूर्तता करायची बघा. 12th मॅन रेडी राहायचंय जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाही. या संघाची धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 26 धावा 3 षटकांच्या अखेरीस. अंतिम षटकामध्ये मात्र जर का अहंकार माजवला. मागचा सामना आपण जर का पाहायला गेला अवघ्या 3 षटकामध्ये खैरवाडी संघानं फक्त 17 बनवल्या होत्या. आणि अंतिमच्या षटकामध्ये जे अशोक खैरनं 30 धावा बनवल्या ना ते भरपूर काही सांगून दिल्या. कारण जर का अशोक खैर अंतिम षटकामध्ये भरसला नसता तर त्याला आज संपूर्ण रात्रभर झोप लागली नसती. संपूर्ण टीमचा त्याला मात्र थोडासा दबाव सहन करावा लागला असता. कारण सलामीचा फलंदाज त्याच्याकडे सातत्याने पाहिला जाता. मात्र सामना जिंकला त्यामुळे ते सर्व गोष्टी विसरून गेल्या असतील यात मात्र शंका नाही. या कारण क्रिकेट असाच या कधी आपल्याला वर घेऊन जाईल कधी खाली आणेल याचा नियम कुणी सांगू शकत नाही. या चला स्पीडअप घ्यायचं आहे. आपण जर का पाहिलं गेलं या गुलाबी थंडीमध्ये या जरूर पाण्याची पूर्तता केली मैदानाच्या आतमध्ये या
बघा आमच्या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांना इथून प्रेमाची विनंती असेल, ॲक्टिवा स्कूटीची चावी हरवल्या जर का कुणाला भेटली असेल तर ती कृपया आमच्यापर्यंत पोहोचवायच्या. वामन सरांची त्या ॲक्टिवाची चावी हरवल्या जर का कुणाला भेटली असेल तर कृपया करून ती आमच्याकडे पोहोचवायची. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय संघाचा संगणक ज्याच्या नावानं या संघाला ओळखलं जातं संजय भगतला आपण पाहतोय. समोर फलंदाज यावेळेस सामना करायला आपण पाहू शकाल नीरज ऑन स्ट्राईक वरती. सॉरी अभिला आपण पाहतोय यावेळेस ऑन स्ट्राईक वरती फलंदाज. ज्या अभिने एक चौकार ठोकलाय मात्र इथून या अंतिम षटकामध्ये किती धाबा जमा करेल. 26 तर बनल्यात मात्र या अंतिम 6 मध्ये किती बनतील हा देखील फार मोठा प्रश्नचिन्ह असेल. यावेळेस मात्र बॅटच्या प्रॉपर बॅटमध्ये यावेळेस मात्र पाहावं लागेल तेवढे क्षेत्ररक्षण मात्र शेवटच्या मोमेंटला काय सेलिब्रेशन कारण त्याला माहिती आहे जबरदस्त जल टिपलाय आणि इथून मात्र विकेटचा पतन फलंदाज बाद. पाहिलं गेला अल्केमी एस टी बॉयज ग्रुप कडून जर का किसन झुगरेना सलग 3 जेल टिपल्या तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. अप्रतिम सामना पुढील सामन्याचा मात्र टॉससाठी आमंत्रित करू आपण पाहतो मोदीमाळ आणि एदुडण्या ऑफिसला पहिला कॉल असेल मात्र या ठिकाणी कवायत करण्याची संधी मिळाली आणि पंच सांगतात इट इज अ वाईड चेंडू. अतिरिक्तच्या स्वरूपात संघ पुढे सरकेल 27 अंकावरती. या ठिकाणी मात्र चावी आमच्यापर्यंत पोहोचवल्या. थँक्यू सो मच. यावेळेस मात्र फार चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा षटक चालू असताना देखील हाणामारी करू दिली जात नाही म्हणजे फार चांगली गोलंदाजी आहे. अद्यापर्यंत 27 धावा पहिलाच सामना आपण जर का पाहायला गेला गावदेवी चेरोली टीमने 29 धावा बनवल्या होत्या. 30 धावेचं टार्गेट दिलं होतं अष्टविनायक औषधवाडी संघाला आणि तो लो स्कोरिंग सामना आपण पाहिला होता आणि तसाच सामना पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट टॉप लेन फटका सुंदर आपण पाहतो मिड विकेटला तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. अंतिम क्षणाला एका धावेसाठी संघर्ष केला जातोय आणि इथून पाहावं लागेल संजय भगत संघाचा संगणक या. इथून मात्र आपण जर का पाहायला गेले 4 चेंडू सुरेख पिकलेत मात्र या 2 चेंडूकडून एखादा बिग हिट करावं लागेल. आपण पाहतोय 3 चेंडूचा खेळ संपला गेला अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथून पाहावं लागेल समोर फलंदाज सामना करेल यावेळेस आपण पाहतो नीरज. इथून मात्र आसमान दाखवावं लागेल हवाई सफर करणं फार महत्वाचं राहील मात्र त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस मात्र गुडलँड स्पॉटवरची सफर आणि तशा रीतीनं फटके पाहायला मिळत नाही कारण गाडेश्वर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या मैदानाचा पुरेपूर अभ्यास या खेळपट्टीचा त्यांना पुरेपूर अभ्यास या खेळपट्टीवरती कशा रीतीने चेंडू हाताळायच्या या मैदानावरती कशा रीतीनं खेळ करायचा हे त्यांना अचूक माहिती आहे कारण या मैदानावरती ते सातत्याने प्रॅक्टिससाठी येत असतात आणि त्या कारणास्तव अद्यापर्यंत त्यांचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये समोर पाहुणा संघ खेळतोय थोडंसं निराश केलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र बॅटची लेडिंग एज आणि जबरदस्त जेल टिपला जातोय विकेटचा पतन धक्का क्रमांक लागत असताना यावेळेस आपण पाहतोय 5वा फलंदाज बाद नीरज बॅक टू द डगआउट. असेल मोदीमाल टीमचे कॅप्टन हेदुडणे टीमचे कॅप्टन. टॉस साठी मात्र इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस बॉक्स मध्ये येणं फार गरजेचं राहील. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहतो नवीन फलंदाज राजेश अमोल आपण पाहतो यावेळेस दाखल झालाय आणि इथून पाहावं लागेल अपील जरूर पाहायला मिळालं मात्र पंचांना या ठिकाणी सांगितलं इट इज अ वाईड चेंडू आणि इथून मात्र 1+1 अशा टोटल 2 धावा मिळतील आणि या 2 धाब्याने संघ पुढे सरकला हळूवार गतीने का होईना 30 अंकावरती. या ठिकाणी एकच रन मात्र कंप्लीट झाले आपण पाहतोय वाईडच्या स्वरूपात ती रन मात्र पकडली जाईल आणि इथून आपण जर का पाहिलं गेला
खऱ्या अर्थाने 29 धावा आपण पाहतोय. आणि अद्यापही या षटकातील उर्वरित अंतिम टार्गेट सेट बॉल 29 बनल्यात, षटकाराला 35 बनतील, चौकाराला त्यापेक्षा कमी, आणि अजून जर का धावसंख्या आली तर त्यापेक्षा आणखीन कमी. मात्र इथून मात्र जेलची संधी आणि जबरदस्त जेल टिपला गेला कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये आणि इथून मात्र शेवट गोड केला जातोय. आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण जर का पाहिलं गेला आंबेवाडी टीमनं बनवल्यात 29 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि 30 धाब्यांचं लक्ष ठेवलंय. तोपर्यंत संधी देऊया मोरिया टीच्या. मोदीमाळ संघाचे कॅप्टन शेवटचा ऑफिशियल कॉल असेल, अन्यथा मग आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. इकडे देखील मोतीमाळ संघाच्या संगणकाचं लक्षाचा असू द्या. एखादा खेळाडू प्रतिनिधी जरी आला असेल तरी देखील आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करायचे. मोतीमाळ संघाच्या वारंवार विनंती करतोय, शेवटचा अंतिम कॉल असेल. मोतीमाळ संघाचे कॅप्टन चला टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करू. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना, अंतिम सामना जिथे आपल्याला पाहायला मिळेल एका साईडला मोदीमाळ कल्पेशचा संघ आणि त्याच्या प्रतिस्पर्धी फाईट करेल हेदुटणे मयूरचा संघ. दोन संघांसमोर टॉस केला जाईल. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो ध्रुवा चौधरी यांना मी विनंती करतो की आपल्या पवित्र शुभाताने पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. चालू असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका साईडला घरच्या मैदानावरती गाडेश्वर संघ खेळतोय आणि त्याच्या विरोधामध्ये आंबेवाडी संघ मयूरचा संघ मात्र फाईट करतोय. पहिल्या डावामध्ये बनवल्यात 30 धावा आणि कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतो. येणारे बॉल असतील 24 आणि उत्तरार्धामध्ये गाडेश्वर टीमला बनवायच्या 31 धावा. टॉस इथे संपन्न केला जातो. मापे असावी 30 धावा बनवायच्यात. एदुटणे संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. डिसिजन काय असेल ते आपण शत्रक्षण करण्याचा डिसिजन त्याने घेतलाय. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचा. सर्व संघाच्या संघटनेला एक महत्त्वाची अनाउन्समेंट आम्ही करतो. ज्या संघाच्या सर्वाधिक धावा पहिल्या फेरीमध्ये असतील त्या संघाला दुसऱ्या फेरीमध्ये मात्र बाय दिली जाईल. इकडे देखील सर्व संघाच्या संघटनेचं लक्ष असू द्या. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. एका साईडला पण पाहतोय संजय भगतला पण पाहतोय आणि सुप्तीला जनार्दन गावंडा ही जोड साखळी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल असतील 24 आणि उत्तरार्धामध्ये धावा बनवायच्या आहेत ते 30 धावा. 24 चेंडू 30 धावा. मात्र पुन्हा एकदा लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये जर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र ज्या वेळी लो स्कोरिंग सामने आपण पाहतोय ना त्या वेळी मात्र हाय व्होल्टेज सामने हे जरूर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हाही सामना तितकाच हाय व्होल्टेज होणार का याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा जरूर लागल्या गेल्यात. तमाम क्रीडा रसिक वर्गांचा प्रेक्षक वर्गांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आम्ही करतो. जनार्दनसाठी एक सुवर्ण संधी. जरी षटकार हॅट्रिक लगावली, चौकार हॅट्रिक जरी लगावली तरी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्यातला खऱ्या अर्थानं देण्यात येईल. किरण डुमने या साहेबांच्या माध्यमातून त्याच्यासाठी पारितोषिक खऱ्या अर्थानं लागला जातो. अंपायर ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू इथून फेकण्याकरिता तयारी गोलंदाज संजयसाठी पहिला चेंडू अगदी पाहतोय खोला टाकला होता मिड ऑन मध्ये. शतरक्षक तैनात द्या. चांगले शतरक्षक मैदानाच्या आतमध्ये चेंडू अगदी स्टॉप केला जातो. डॉट बॉलची सांगता पहिलं चेंडू गोलंदाजी मार्कवरती अमोलला आपण पाहतोय एक वेगवान गोलंदाज आणि गोलंदाजच्या माध्यमातून अनेकदा चांगली स्पर्धेमध्ये अनेकदा चांगला खेळ पाहिला. मात्र या स्पर्धेमध्ये फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये कुठल्या रीतीनं खेळ केला जाईल. ऑनसाईडला फिरकावलाय, फटका चांगला
एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला चौकार येतोय फलंदाज संजय भगतच्या बॅटमधनं. पहिला चेंडू डॉट आला त्याचनंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका चौकार अगदी लगावला जातो. अबिलचा चेंडू चांगला पाहायला मिळतो. गुडलेन स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळते. इस्टांच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता पहिल्या चेंडूवरती अगदी पण पाहिला होता निर्धाव चेंडू त्याचनंतर चौकार आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकले जातात. या सामन्यामध्ये मित्रमंडळ आंबेवाडी संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावे लागतील. या रीतीची गोलंदाजी करणं भरपूर महत्वाचं आणि त्या रीतीची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या माध्यमातून केली जाते. P1चं षटक घ्या त्यामध्ये आपण पाहतो 13 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफ मध्ये आणि एक लॉंग ऑन मध्ये अशी क्षेत्ररक्षणाची व्यवस्था जरूर मैदानाच्या आतमध्ये केली गेल्या. मात्र इथून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते अमोलच्या माध्यमातून. फलंदाजच्या बॅटमध्ये फटका चांगला समोर खेळलेत. ब्लॅक स्क्रीनच्या जवळ खराब क्षेत्ररक्षण बॉल सीमा पार 1 बाउन्स ओव्हर द टॉप चेंडूवरती 4. समय जयवंत जुगरे कुठे असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. संघाची टोटल धावा संख्या 8 या आकड्यावरती फटका पहा. एका हाताने फटका सजवला मिड विकेटला 1 बाउन्स ओव्हर द टॉप लगातारचा दुसरा चौकार आणि षटकामधील येतोय. आता तिसरा चौकार चौकाराच्या मदतीने संघाची धावा संख्या 12 वरती पोहोचल्या. ला 18 आणि विजयाकरता धावा बनवायच्यात. अजूनही गाडेश्वर टीमला 18 धावा. समीकरण सोपं केलं जातं. पहिल्या षटकावरती आक्रमण आपण जरूर पाहिलं होता. चांगली फटकेबाजी संजय भगतच्या बॅटमधनं पहिल्या षटकावरती अगदी 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिलं होता. अमोलची महागडी गोलंदाजी P1च्या षटकामध्ये राहिली होती. नवीन गोलंदाजी मार्कवरती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. राजेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण पाहतोय जनार्दन गावंडा त्याच्यासाठी एक सुवर्ण संधी. 3 षटकार लगावले 3 चौकार लगावल्या. तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज किरण शेट डुमने साहेबांच्या माध्यमातून या फलंदाजाला निश्चित देण्यात येतील. मात्र हे पारितोषिक जिंकलं जाईल का सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. अगदी गाडेश्वर गावाचं हे मैदान आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फ्रेंडशिप अनलिमिटेडची स्पर्धा. आयोजकांचं खरं तर अर्थानं कौतुक करावं तेवढं कमी. एक आपल्या समाजातील खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्याच्या माध्यमातून निर्माण केला जाता. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. इथून मात्र उजव्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 13 वरती संघ पोहोचला जातो. बऱ्याचशा वर्षाचा अनुभव या मैदानाचा खऱ्या अर्थानं गाडेश्वर संघाला पण पाहतोय. सातत्यानं सराव त्यांचा याच मैदानावरती होत असतो आणि त्या अनुषंगाने चांगला खेळही सध्या मैदानावरती केला जातो. बिरकावला मिड विकेटला हा ट्रॅकर होता. पुल केलाय. पुल इन सक्सेसफुल. जनार्दन ठोकलाय पहिला माइंड षटकार 6 धावा. मदतीने संघाची टोटल धावसंख्या धावपलकेवरती 19 या आकड्यावरती संघ पोहोचला गेला. राजेशवरती आता आक्रमण करायला सुरुवात केल्या. एक चेंडूवरती प्रहार करण्याच्या इरादामध्ये फलंदाजांना पण पाहता ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मिडॉनच्या बर्तनात चेंडू रिलीज केला जातो. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. संघाची धावसंख्या पुढे सरसावली जातो. 20 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. 20 बनल्या गेल्यात. अद्यापर्यंत एकही फलंदाज बाद नाही. अजूनही 10 धावसंख्येची गरज असेल. उत्तरार्धामध्ये जे बोलणार गाडेश्वर संघाला संजयचा संघ पण पाहतो आणि संजयनं अगदी पण पाहतोय चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधनं पाहिली. 3 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. ऑनसाइडला खेळायचं होता. वेगवान चेंडू पाहायला मिळतो. कमबॅक केला जातो. या रीतीची गोलंदाजी करणं महत्वाचं होतं. आंबेवाडी संघाला मित्र म्हणे सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकावा लागतील. विकेटच्या तलाशामध्ये आता गोलंदाजांना जावं लागेल. या षटकातील अगदी पण पाहतोय 3 चेंडूचा उर्वरित खेळ संपला गेला.
अजूनही 3 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. एक षटकार जिथे आपण पाहतोय जनार्दननं मिड विकेटला उडवला होता आणि त्यानंतर जशी स्ट्राईक रोटेट झाली तिथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राजेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. फटका पसला जातो उंची जास्त लांबी कमी शतरक्षक मात्र अगदी आपण पाहतोय खूप लांबवरचा प्रवास करून अगदी चेंडूवरती आला होता. थोडीशी मिसफिल्डिंग जरूर पाहिली बॅकअप चांगलं राहिलं मात्र तोपर्यंत 2 धावा अगदी चित्त्याच्या वेगानं कंप्लीट केले गेलात. गुड रनिंग बिन द विकेट दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकेवरती 22 22 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. एकतर्फी सामना गाडेश्वर संघाच्या बाजूनं मात्र फिरवण्याचा प्रयत्न केला संजय भगत आणि सोबतीला जनार्दन गाबंडा 2 फलंदाजच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी राहिली. बबन चौधरी साहेबांचा शुभ आगमन मुख्य व्यासपीठावरती. साहेब आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक सरचे स्वागत. ऑन साईडला बिरकापला चुका पाहायला मिळतात. बॉल गॉन द 6 रन आलाय षटकार 6 धावा. फलकेवरती 28 वरती पोहोचला. अवघ्या 2 धावसंख्येची गरज असेल. दुसऱ्या षटकाला सामना फिनिश केला. हा प्रश्न चिन्ह जरूर प्रेक्षक वर्गांना पडला असेल. अवघ्या 2 धाब्यांची गरज आहे. त्या 2 धाब्या षटकामध्ये बनला जातील का? फसव्या रीतीचा चेंडू पाहायला मिळतो. अंपायर सिग्नल एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक संपला जातोय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकेवरती 28. लॉस ऑफ 0 विकेट येणारे बॉल असतील 12 आणि उत्तरार्धामध्ये जे बॉलनात गाडेश्वर टीमला बनवायच्यात फक्त आणि फक्त धावा 2. एक फटका फसला जातो स्वतःच्या फॉलोत्रीमध्ये. शतरक्षक स्वतः गोलंदाज डाऊन द कॅच. एक साधा सोपा झेल होता तो झेल मात्र जमिनीला दान केला जातो. त्यानंतर एकदा सिंगल वेगाने कन्वर्ट केले जाते. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या स्कोर इज लेबल 29 बनल्यात. फक्त आणि फक्त एका धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आज सामना संपल्यानंतर एका साईडला जे गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे आणि त्याच्या प्रतिस्पर्धे फाईट करेल मोदीमाळ. नाणेफेकीचा कौल एदुटणे संघाने जिंकला. प्रथमतः शतरक्षण स्वीकारला आणि फलंदाजासाठी इन्व्हाइट केलं गेला मोदीमाळ संघाला. एका धावेची गरज हलक्यातनं पुश केला जातो. एक सिंगल कन्वर्ट केला आणि सामना जिंकलाय. विजय स्वीकार केला जातो. इथून गाडेश्वर संघाने सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम. आंबेवाडी संघ आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून गोडचं कौतुक. आपल्या देखील पुढील वाटचालीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर सारे शुभेच्छा.